गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर आपण पाहतोय। सलग 6 दिवस पडलेल्या पावसामुळे वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील काही भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त होऊन रस्त्यावरच उतरल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आहे नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाड्यातील। 48 तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरीही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यानं नागरिक त्रस्त झाले होते। संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडून महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी केली। वसई विरारमधील पूरस्थितीची तीव्रता आता थेट लोकप्रतिनिधींच्या दारापर्यंत पोहोचली। आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या घराबाहेर, त्यांच्या सोसायटी परिसरात आणि मुख्य रस्त्यावर कंबरभर पाणी साचलं। आमदारांच्या घराबाहेरच ही परिस्थिती असेल तर वसई विरारमधील इतर भागातील नागरिकांची अवस्था किती बिकट असेल याची कल्पना करता येते। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असलं तरी अनेक ठिकाणी लोकांना अजूनही पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागतो आहे। अतिवृष्टीमुळे पालघरच्या वाडा तालुक्यात गौरापूरमध्ये मोठं नुकसान झालं। पालसई गौरापूर रस्ता अनेक ठिकाणी खचल्यानं अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली, तर दुसरीकडे रस्त्याच्या शेजारचा काही भाग शेजारी असलेल्या शेतामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी आणि पालसई गौरापूर रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे भिवंडी बायपासवर माणकोली नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आणि मोठे खड्डे असल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। माणकोली अंजूर, दापोडे अंजूर फाटा या अंतर्गत रस्त्यांवरची ही सगळी वाहतूक अशा पद्धतीनं सुरू आहे। गोदाम पट्ट्यातील अवजड वाहनांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली। नारपोली वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली। कोल्हापुरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी धोक्याच्या जवळ पोहोचली। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 36 फूट झाली असून ती संथ गतीनं वाढते। नदी अजूनही इशारा पातळीपासून सुमारे 3 फूट खाली आहे। पातळी वाढल्यानं जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले। गेल्या 24 तासात राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगडसह जिल्ह्यातील 24 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली, तर 17 धरण क्षेत्रांमध्येही मुसळधार पाऊस झाला। पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीतलं दत्त मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलं। या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची एक टीम नृसिंह मंदिर परिसरात दाखल झाली असून मंदिराच्या पाणी पातळीची या टीमनं पाहणी केली। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं होत असलेली वाढ आणि कृष्णा वारणा नद्या एकत्र होऊन कृष्णेची एकूण झालेली वाढ यामुळे पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम होत असल्यानं कृष्णा नदीच्या या पाणी पातळीत नृसिंहवाडी परिसरात मोठी वाढ झाली आहे।